नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकत्रित मुलाखत जी आहे ती प्रदर्शित झालेली आहे आणि त्यानंतर भाजपने देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत। देवेंद्र फडणवीस नागपूरचे बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत। राज ठाकरेंचं विधान, तर राज ठाकरेंनी मला मुंबईचा बाहेरच्या ठरवलेला आहे, मी आता सर्टिफाईड नागपूरकर आहे, फडणवीसांचं उत्तर। ठाकरे बंधूंची युती, कन्फ्युजन आणि करप्शनची ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। महायुतीतील सर्वांचे मालक एकच, नरेंद्र मोदी सत्तेत बसलेली माणसं फक्त मालकाचं ऐकतात। राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा, तर अजित पवारांविरोधातील बैलगाडीभर पुरावे आता काय देत नाही, राज ठाकरेंचा सवाल। स्क्रिप्ट रायटर बदला, फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टोला। चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबईला राज्यापासून कुणी तोडू शकत नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार। 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, तुमको वोट देंगे नहीं की मुंबईकरांची भूमिका आहे, आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर पलटो। फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाने आहेत। मालकाच्या हातावरती बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम, राज ठाकरेंचा निशाणा। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आले? 2000 कोटी कर्ज काढून आणले नव्हते का, राज ठाकरेंचा सवाल। राऊतांकडून ठाकरे बंधूंच्या राजकारणातील धुरंधर असा उल्लेख, तर महाराष्ट्रातला पाब्लो एस्कोबार ही शोधला पाहिजे, ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशांचा संबंधही तपासला पाहिजे, ठाकरे बंधूंची टीका। बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रात दुसरा कोणताही ब्रँड नाही, कुणी स्वतःला ब्रँड सांगत असल्यास बँड वाजवणार, फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा, तर मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणाला ब्रँड म्हणणार, राऊतांचा सवाल।